श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3 गणगण गणात होते. गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्री हरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पतजनांच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर. तू भक्तांसी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा गाद महिमा संत गाती. राघवा रामा दास गणुसी पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका. असो बंकटला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती, समर्था ते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची भ्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुणी. तेने तम पलायन, करू लागला कंददिसी. परम भाविक सुवासिनी, रत संडास मार्जिनी. वत्सधेनुसी पाहोनी, तोडू लागली चराठे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी. श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंदी डोक्यास. झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास. फाटकीसी लंगोटी मृगजिनांचा गुंडाळा. पाठीवरी होता भला एका गोसावी बैसला. कोपऱ्यात एकीकडे दर्शनासी भीड फारी, होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशाची त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी सरपिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे तेथ. या श्रीमान मंडळीत माझा नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढता लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाव्रत. तेथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तूच्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी न जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत 6 अध्यायी जी गोष्ट कथली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंत यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले त्याला काढ झोळीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळीचे आज येथ हो देगा पारणे. गोसावी पदी लागला गहिवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला बालका परी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडोनिया दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो नवस आपला पेडितो. परी मागणे मागतो एक ते या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण रहा या बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित. अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी.
की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानले महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमोळीनी. तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण, देवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आम्हा शंकर, म्हणून बुटीचा अव्यहर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे, ही इतराने लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले, मायपूर्वी बालक लळे वेडे वाकुळे असले तरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन रुतली, चिलमीत घालून पाजली पुण्यरूप गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलास कारणासहित, तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची प्रथा ते पडली त्या ठाया, परिव्यसनाधीनता नच आली समर्था ते. पद्यपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी, नाही कोणास त्याची सरी खरे खरेच थोरते. वेदरुचा चलित उदात अनुदात्त स्वरासहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्यन्य राणातून, एकाच पदा ते गाऊन दाखवावे निज लिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदा ठाया. ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी करावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निश्चेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या उचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात, त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळाविली शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार नशे आशा वाचनाची. आम्ही प्रयत्न केले अति परी यश न आले ती रती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे, ते ऐकता आपते दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको, तुझ्या प्रित्यर्थ केले नवस नाना देवता लागी भले. परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा, वैद्यांनी टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा, बंकटलालाची ये घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर, साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंदा बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठविले, त्याचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर. नका करू रे उशीर वेळंत समयाची, ते ऐकून एक आप्त आला बंकटलाला सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा, आला आहे जवळी साचा म्हणून आलो तुझ्याकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मज प्रत, ते तीर्थ नव्हे अमृत वाटेल होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट ना माझ्या करी, तुम्ही करावी अत्यांदरी विनवणी आमुच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले, भवानीरामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विवळ होती. पाल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान तीर्थ पाजले नेऊन, जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला. किंचित डोळा अवघडीला उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारीधर, सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली, ज्या योगीला बती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानरावा झाला पहिल्या परी, भवानीरामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत, संत नाते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा, गजाननासारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंतांची या सदना.
परिहाचा आहे कुतर्क, संत मृत्यू न टाळीती. निसर्गाप्रमाणे वागिती, परिसंकटा ते वारिती. आगंतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी, ज्ञानेशे उठविले नैवाशाशी. परिते अखेर आळंदीसी, देह ठेविते झाले हो. यांचे रहस्य इतकेचे आहे, हे गंडांतर टाळती पाहे. ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहे जगी साचार. त्याची नामे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक. त्या तिघामाजी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. अधिभौतिकाची तयारी कुपत्याने होती खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा पाहता परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश. तैसे अधिदैविकास नवसायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे. भौतिक आणि दैविकसाचे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कौनाच्याने नटळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला सहसा समर्थ तीर्थ देवोनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. तेच झाले घडून शेघावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येतीच्या जगी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न गोष्ट होई खरी. माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी गजानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातला थोर. साधू पित्त साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुखे बरे झाला, परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मानसी विचार केला, तो एका रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही नवाचे वाटले. जे नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वागीन इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी, सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुतही वर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासितही वर आलेला चंदन मानिला आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही. पुढे जेथे ऊस निपचलो तेथो निवडून गवगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरे गाऱ्या एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषविन गारेला. गार तीच गार राही, पायाखाली तुडविली जाई. ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मैद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरवरी, भाव निराळ अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. करीन खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरे, खाणीपिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा ऐसे लोक असं सांगत असे. आपला सौरात करीत असे, त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुर आला गेल्या भक्तावरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी. कौतुके केले एके दिनी ते एका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर.
या कुणाचा होईना जागे करण्यासमर्थांना मंडळीच होती जाणात वरापुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तोषयेवर सती निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांसी उठविले. मंडळींचे काम झाले परी संकट ओढावले. गाठोळ विठोबावरी भली कर्म तैसे फल जैसे. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला. या लुच्छाने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी. गुमारे घाली कधी कधी ऐसा अतिनी चहा. या गुमाऱ्याचे बक्षीस घे मी तुला देतो खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सो मला साखर मानू नये विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्याखाली घोटाळाला. विठोबा तो पळाला पुननाला मागुती. खरे जे का असती संत ते ते असेच करतात. ढोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती होऊन. संत नातील लावण्या कारण ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती उदो त्यांचा करती. भलभले ते सांगता ती साक्षात्कारी ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई अपार ऐसा पैसा मिळवला जाई. परीही प्रथवार नाही समाज जाईल रसतळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना न मुळे आवडत सान्निध्य त्या षडांचे. पतिव्रतेसी कसबिनीचा का शेजार पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कतलाचे. शंत षडा ते राखती परी त्याला महत्त्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे माणसी समजून त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. देवी संतभूमीवरी रक्षण अवघ्यांचे करती जरी. किमती माझी ठेविती परी गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे तिकडतर होते साचे. पाय लागून संतांचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यते प्रति चढता. संतांची योग्यता त्याने ना मुळी जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवटी कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहनिर्षी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ. तारका हो भवादीप्त अवघ्या भाविका कारणे. श्री हरिहरावस्तु शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायं समाप्तम्. जय गजानन गण गण गणात भूते.